अवैध गर्भलिंग निदान करणारे मशीन आरोग्य विभागानं अंबड चौफुली इथं पकडले। 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। आरोग्य विभाग आणि पोलीस पथकानं आरोपीच्या घरी जाऊन घेतली झडती। आज दिनांक 18 रोजी बुधवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात अवैध गर्भलिंग निदान करणारे मशीन आरोग्य विभागानं पकडले। सदरील मशीन अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या समक्ष त्यांच्या कार्यालयात ठेवून उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले। त्यावरून 4 आरोपींना जालना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय। आज दिनांक 18 रोजी बुधवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान जालना शहरातील अंबड चौफुली भागात ही कारवाई करण्यात आली आहे। अवैधरित्या गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरण्यात येणारं मशीन विक्री केले जाणार असल्याची माहिती जालना येथील आरोग्य विभागाला मिळाली होती। त्या माहितीवरून जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील, डॉक्टर अंभोरे मॅडम आणि आरोग्य विभागाचे शेख वसीम मनोज जाधव त्यांचं पथक आरोपीच्या मागावर मागील 4 ते 5 दिवसांपासून होतं। त्या अनुषंगानं आज शहरातील अंबड चौफुली भागात काही व्यक्ती गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन विक्रीला घेऊन आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पथकाला मिळाली होती। त्यावरून आरोग्य अधिकारी यांनी याची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपी संदीप कैलास गोरे यांच्यासह 4 जणांना ताब्यात घेऊन विक्री करण्यासाठी आणलेले मशीन जप्त केले। दरम्यान आरोग्य विभाग आणि पोलीस पथकानं आरोपीच्या घरी जाऊन झडती घेतली असून या प्रकरणी अधिक तपास आरोग्य विभागाचे अधिकारी आणि पोलीस पथक करत आहेत। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, योगेश उबाळे यांच्या पथकानं कारवाई केली असून जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र पाटील, अंभोरे मॅडम तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी मनोज जाधव, शेख वसीम इत्यादींच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे। आज दिनांक 18/12/2024 रोजी जालना शहरामध्ये गर्भलिंग निदान करण्याकामी वापरण्यात येणारी अवैध सोनोग्राफी मशीन हा विक्री होणारी होती अशी माहिती आम्हाला जालना जिल्ह्याचे जे सिव्हिल सर्जन आहे आणि जे PCPNDT ऍक्टचे समुचित अधिकारी असते तसे राजेंद्र पाटील सरांनी आम्हाला भेटून अशी माहिती दिली की असा ट्रान्झॅक्शन इथे होणार आहे। तो माहितीचे आधार घेऊन आपण जे सस्पेक्टेड लोक होते त्यांचे टेक्निकल डिटेल्स वगैरे वर्कआउट करून एक ट्रॅप लावला आणि तो विक्री जेव्हा होत होती तेव्हा आपण तिथे आमची जे मेडिकल डिपार्टमेंटची जी टीम आहे त्यांच्या बरोबर आमची LCB ची टीम त्यांनी तिथे रेड केली आणि 3 आरोपीला तिथून अरेस्ट केलं आणि एक सोनोग्राफिक जे इलिगल सोनोग्राफी मशीन आहे तो पण आपण जप्त केला। तर या रेडच्या दरम्यान आपला एक संदीप कैलास गोरे तो राहणार भिलपुरी जालना, नंतर सेकंड आरोपी आहे सोमनाथ परसराम बारसे हा राहणार आहे वाळूज छत्रपती संभाजीनगर, तसेच एक योगेश धांडे हा इंदेवाडी, असे 3 लोकांना मशीनसह आपण तिथून अरेस्ट केला। हा रॅकेट आपण अगोदर पण भोकरदन मध्ये कारवाई केली होती। तर हे लिंग निदान करून नंतर गर्भपात असा प्रमाण जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि त्यांची टीमनी फार एफर्ट घेऊन माहिती काढली आणि तसेच आमची LCB ची टीम पंकज जाधव साहेब, उबाळे साहेब आणि PSI वाघ आणि त्यांच्या बरोबर जे आमचे अंमलदार होते सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पवरे, प्रशांत लोखंडे, हे सगळ्या लोकांनी मिळून हे कारवाई पूर्ण केली। हे आता जर प्राइमा फेसी वाटत आहे की संदीप कैलास गोरे हा याचा मेन सूत्रधार आहे। हा माणूसवर अगोदर पण 2 गुन्हे दाखल आहे, एक गेवराई बीड मध्ये आणि एक आपल्याकडे चंदनजीरा जालना, इथे पण यांच्यावर 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला आहे।